डीजीसीएने 28 तारखेला दिलेल्या अहवालातून बीएसआर विमान कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा आरोप. 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएने दिलेले अहवाल सर्वांसमोर मांडणार. हवाई वाहतूक मंत्र्यांकडून बीएसआर कंपनीची पाठराखण, राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी कायम. राज्य सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करा, रोहित पवारांची मागणी. अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई. 4 लेअरजेट विमानांच्या उड्डाणावर बंदी. हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत. तर सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत. राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली. वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांबाबत चर्चा. विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांचं नाव आघाडीवर. 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनात बैठक होण्याची शक्यता. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार, सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवार यांच्या नावाची चर्चा. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही सर्वांचीच इच्छा. सुप्रिया सुळेंचं भाष्य. तर पवारांच्या उमेदवारीवर घटक पक्षाशी चर्चा करून निर्णय घेऊ, राऊतांचे सुतोवाच. शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरची माहिती. डिहायड्रेशन झाल्याने 4 दिवसांपासून उपचार सुरू होते. हेमनामा 1971 साली झाल्याचं म्हणतात, मात्र माझ्या चालकाचा जन्मच 1984चा. अंबादास दानवेंनी केलेले आरोप बिनबुडाचे. अब्रू नुकसानीचा दावा करणार संदीपान भुमरे यांचा इशारा. तर शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाल्यास चौकशी करण्याचंही आव्हान. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई. नाशिकच्या रासेगावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली होती लाच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार. मी आतापर्यंत 8 जागतिक युद्ध थांबवले. भारत पाक युद्धात हस्तक्षेप केला नसता तर पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते, ट्रम्प यांचा दावा.